नावामध्ये 36 आहे मित्र. अरे जरा ऐका, नावामध्ये नामामध्ये 36 आहे. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात आणि अनादी कालापासून परंपरेने जे चालत आलेलं आहे त्याला नाम म्हणतात. सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील अंतरात्मा. बाजार मांडला बाजार. हा? सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील अंतरात्मा. तो जेथ चेतला, तो एक चेतला. चेतला म्हणजे काय? तो जेथ चेतला म्हणजे काय? चेतला म्हणजे पेटला. हा? पेटला म्हणजे काय? पेटला म्हणजे प्रगट झाला. चिंतने चित्तात. यांच्या पवित्र चरणाला स्पर्श करून त्याचप्रमाणे तुमचं आपलं हृदयस्थान प्रेममूर्ती गुरुवर्य वचकल काकाश्री गुरुदेवांच्या पवित्र चरणाला स्मरण करून आजच्या या हरिकीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठला इतरांशी सांगावे किंवा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जरा विठाला. देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभाशीर्वादाने या चौसर परिसरामध्ये तुमचं आपलं सगळ्यांचं अधिष्ठान श्रीमंत सद्गुरु परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज, त्याचप्रमाणे तुमचं आपलं सर्वांचं हृदय ब्रह्मीभूत सच्चिदानंद रामदास शेठ बुधवारे महाराज घोटेकर या साधू आणि संतांच्या पवित्र प्रेरणेने आमच्या वचकल काकांच्या खांद्यावर दिलेली ही धुरा इथपर्यंत पोहोचलेली आहे. बोलता बोलता परवाचा दिवस निघून गेला, बोलता बोलता कालचा गेला, बोलता बोलता आजचा हा तिसरा दिवस उजाडला. सकाळी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा झाला. आता हे सांगतेच कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेलं आहे. विठाला आजही तसंच आहे. काही बदल झालेला नाही आणि होणार देखील नाही. बदल होईल सांगणाऱ्या माणसांमध्ये, ऐकणाऱ्यांचा दोष नाही. विठ्ठला सांगणारा जो माझ्यासारखा आहे तो तुकड्यावर लागलेला माणूस आहे. समाजाचं उद्या पाणीपत झालंय, समाज आता नरकाला गेलाय, मला त्याच्याशी काही घेणं नाही. घेणं आहे फक्त माझ्या माईक स्वार्थाचं. मला तुमचं काही मला घेणं नाही. अशा पठडीतले आम्ही माणसं. भाग्य या महाराष्ट्राचं चांगलं. निडोबाराय धकल्यानंतर ही राम लक्ष्मणाची जोड श्रीपाद बाबा रामदास बाबा या महाराष्ट्राला लाभले. निदान निदान हे शब्द आज तुमच्या कानावर पडतात मित्रो. हेही महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावं लागेल. रस्त्यामध्ये काही बदल होत नाही. कालांतरानं वर्दळ वाढते. कालांतरानं येता कदाचित वर्दळ कमी होऊ शकते, नाकारता येत नाही. रस्त्यामध्ये काही फरक पडत नाही. नाही नाही,
देव आहे देव आहे देव आहे, देव आहे. आहे त्याला सोडून आणि भलत्याकडे जाऊन 96 पिढ्या गेल्या तरी मेळ बसायचं नाही. आहे त्याला सोडून आणि भलत्याच्या नादी लागल्यानंतर कोट्यावधी जन्म घालवले तरी मेळ बसायचा नाही. करायलाच निघणार काय आणि होईल काय. देवदाला पाठ मोरा नुसती विकणे येती गाणं. वस्तुस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही, होणार देखील नाही. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे, ऐका ऐका अय भाऊ, वस्तुस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही, होणार देखील नाही. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे तेवढे ज्ञान झालं म्हणजे प्रश्न मिटला. आठवी घट बुडाला, पै आठवी घट बुडाला, आत बाहेर उदके भरिला. दैव गत्या जरी फुटला परी उदक काय फुटे. देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे. हृदयामध्ये सखुनी पाहिलं गोष्ट मूर्ती असू शकत नाही. देव नावाची जी गोष्ट आहे, देव 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 सांगणाऱ्याला उताला आणि ऐकणाऱ्याला झाला झाला. करोडो रुपयाची उलाढाल देव धर्माच्या नावाखाली चालली, पण देव कशाला म्हणतात ही गोष्ट काय अजून उमजत नाही. सांगणाऱ्याला जर उमजत नसेल तर ऐकणाऱ्याला मरायचं का. देव सदा जवळी असे, देव सदा सदा सदा. ब्रह्मांड निर्माण व्हायच्या अगोदर देखील, ब्रह्मांड निर्माण झालं तेव्हा देखील, कालच्याला देखील, आज देखील जगाचा पाणीपत जरी झालं तरी देव नावाच्या सत्यामध्ये काहीच बदल होत नाही ना. बदल होईल आकारामध्ये, बदल होईल साकारामध्ये, बदल होईल चर्मदृष्टीनं जे दिसतं त्याच्यामध्ये. सत्तेमध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. अज्ञान घालवण्याचं ज्ञान समजून घ्या आणि मस्त पैकी भावकीपेक्षा प्रपंच करा. न लगती सायासा जावे वनात सुखी वरा.
जागा ठेवला त्यांना भानामती म्हणतात. हे पावलट काही महाराष्ट्रातले आमच्या सारखे पावलट आहेत ना. सध्या महाराष्ट्रामध्ये बवड्यांचा पेव फुटला, पेव बुवांचा पेव फुटला. दगड बाजूला केलं म्हणजे पटपट पुवा. धर्म बुडव्यांना धर्म बुडवला आणि जे धर्माचं रक्षण करण्यासाठी निघाले त्यांना अंगात येणं म्हणतात. ही पावलट काही मंडळी. तुम्ही जरा सावध व्हा, त्याच्याशिवाय यांच्या नांग्यात मुडायचं नाही. सदा जवळीच असे करत राहा, भेटन कधीतरी असं सांगितलं जात. भेटन कधीतरी करत राहा. कुठं गेला देव फाशीवर. करत राहा, भेटन कधीतरी. गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे का रे? गॅरंटी आहे. करत राहा, भेटन कधीतरी. गॅरंटी आहे का? कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही ते आता भरवसा, नाही ते आता गवताच्या गंजीला काडी लावल्यानंतर राख किती दिवसानं होते? आम्ही आजच बघतो असं म्हणतात. कीर्तनकार महाराज कोणी केलं रे महाराज? आम्ही तर आजच बघतो म्हणतात. आम्ही आजच बघतो. एवढे दिवस काय केलं मग? गवताच्या गंजीला एकच काडी लावली, एक काडी. गवताच्या गंजीचा विषय सोडून द्या. तुमच्या शेजारी जो तालुका असेल, तालुक्याच्या गावाला एकच काडी लावून द्या. तालुक्याचं काय धरून बसता? हिंदुस्थानाची देखील राख करायला हाय काय करणार? या लागी जग येडे पिशे कैसे, जग येडे पिशे कैसे, जग वेडे पिशे कैसे, पाहू जाता देशो देशे. अरे जानला जानला अनुभवाला ते सदा गदगद सुटला माझा
मी मीराबाईला विष का पाजलं. माझं जर चुकत असेल तर कीर्तन सुटल्यावर मला भेटा. मी चुकीची माफी मागी नाही, तुमच्या पायाला हात लावेल. जो तुमच्या पायाला हात लावणार नाही तो दोन बाबाचा होईल. मीराबाईला विष का पाजलं मला सांगा. माझा वैयक्तिक प्रश्न आहे हा. लाजा नाही वाटत कारण नाव ठेवताना. एखाद्या खाताडानं पेताडानं नाव ठेवलं चालेल, परंतु प्रमुख आणि जाणत्या माणसाने या गोष्टीला नाव ठेवायची असतात का? आणि जे माणसं माझ्या संप्रदायाला नाव ठेवतात त्या माणसाला माझा वैयक्तिक प्रश्न आहे, मीराबाईला विष का पाजलं सांग. मी तुझा अनुग्रह घेतो, तुझ्या पायाला हात लावतो. अरे जग चंद्रावर गेलाय म्हणतात, आम्ही एवढा बावला थंड करू का? आठवण गेले बाबा, झाला स्वयं शास्त्र म्हणजे वरण भात खायच्या पत्रवाड्यात का? नाव ठेवणाऱ्याला लाज नको वाटायला. अरे आज तुम्हाला या भाव अवस्था बघायला मिळतात, हे तुमचं भाग्य म्हणावं लागेल. असो ऐसा कोठे आठवती नाही, असं ऐसा कोठे आठवती नाही मला. सुखाचा हा एवढाच मार्ग आहे. सुखासाठी हा एवढाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. जर तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं सुखासाठी हा एवढाच मार्ग आहे. श्रीपाद महाराजांचा, रामदास महाराजांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहे. विसरू नको सारेचा, माझा माझा
अवस्थेमध्ये आपल्याला बदल करून घ्यायचा आहे. म्हणजे सोमभाव प्रगट करायचा आपल्याला, म्हणजे बदल करून घ्यायचा आपल्याला आपल्यामध्ये. मी कोण आहे, देह मी का आत्मा मी? शहाण्या माणसाला ही गोष्ट कळू नये, शहाण्या माणसाला ही गोष्ट कळू नये. आज आपला सगळ्यांचा देहभाव आहे, आज आपल्या सगळ्यांचा अहम भाव आहे आणि आपल्याला बदल करून घ्यायचा. मी आत्मा आहे याला स्वभाव म्हणतात. आणि देवाला हाक मारल्यानंतर देव कवा पण ओ देतो. हा बदल होण्याचा मार्ग आहे. सकारामाला जर तुकाराम म्हणून हाक मारली, 96 पिढ्या गेल्या तरी ओ देणार नाही. सकारामाला सकाराम म्हणून जर हाक मारली, आजही ना आताही ओ देतो. पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता, पोटातून या उल्हासता. ऐका ऐका रे, नाव ठेवणारे हो, लाजा वाटायला पाहिजे ना. अरे तुम्ही आम्हाला नाव ठेवत नाही, तुम्ही श्रीपाद माऊलीला नाव ठेवत नाही, रामदास माऊलीला नाव ठेवत नाही, माझ्या काकाला नाव ठेवत नाही. तुम्ही ज्ञानोबरायांची निंदा करता, तुम्ही तुकोबरायांची निंदा करता. अज्ञान तुम्हाला समजून देत नाही. माझी कॅसेट तयार होती समोर, तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या. माझा हा 24 कॅरेटचा मार्ग आहे. अरे हा तर खरा वारकरी वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा. काय वेळ लागतो? ते भाव जायला काय वेळ लागतो? मांडणाऱ्यानं धड मांडायला पाहिजे आणि ऐकणाऱ्यानं व्यवस्थित ऐकायला पाहिजे. ते भाव जायला काय वेळ लागतो? वाटेवर पडलंय का म्हणतात, गुरुने कानी फुंकी लावारा, गुरुने कानी फुंकी लावारा. सांगतात गुरुने कानी फुंकीला वारा. गुरु काहीतरी सबूत सांगतात आणि तो सबूत या शिष्याला या धामधारकाला जपावा लागतो. जिभेला छल्ले पडतील तोपर्यंत तो सबूत फुट 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 पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. मन
नसते अमोल, हे उदाहरण जर राहिले नसते पठ्या तर मर्डर केला असता या आतंकवादीचे. अरे हा तर खरा वारकरी संप्रदाय. संप्रदाय नसताना संप्रदायाचा टेंबा मिरवतात, ते बायका पोरं पोचतात. लाजा नाही का वाटत नावं ठेवताना? कोणी चुकून आलेला असेल मेहरबानी करून व्यवस्थित ऐकून घ्या. करायचं असेल तर करा, नाही तर नका बी करू. हा भाजीपाला नाहीये, सडून जाईल. हे तर 24 कॅरेटचं सोनं आहे. हंकार धरी सोहमपण काही चित्ती प्रगटे चैतन्य गण. मन होय उन्मन, मन होय उन्मन. बेसन चपातीला म्हणतात का? मन होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. म्हणे राम झाले रे, म्हणे राम झाले. शिवाची अवचटी, केवी जीव शिवाची अवचटी. भक्तीच्या पेठे झाली भेटी, आत्म साक्षात्कारे पडे मिठी. निंदा करतात, लाजा नाही का वाटत? काही वाटत नाही? अरे आईच्या उदरात, आईच्या वस्त्रामध्ये हात घालणारी मंडळी तुम्हाला माणसं म्हणावं का धसकट म्हणावे? केवी जीवा शिवाची अवचटी. आजही, आजही आणि आताही ही गोष्ट जशी आहे तशीच आहे. बदल झालाय फक्त सांगणाऱ्या माणसांमध्ये. तुम्ही तुमच्या गावावरून इथं आला, तुम्हाला देवानं आणलं का तुम्ही आलात? खऱ्याची माय मेली ना रे. खऱ्याची माय मेली आणि लबाडांची जिवंत राहिली. देवाचा साक्षात्कार होणं काही सोपं आहे काय? वाटकर देव काय वाटेवर पडत? देव कुठं गेला ना फारशीवर? तुम्ही तुमच्या गावावरून आलात, तुम्ही आलात का देवानं आणलं? आता इथं बसला, देव आहे म्हणून बसलात का देव नाही म्हणून बसला? आता हे उरकल्यानंतर तुम्ही परतीच्या मार्गाने तुमच्या गावाला जाणार. तुम्ही जाणार का देव घेऊन जाणार? चाले हे शरीर ऐका अगर नका ऐकू. आमचे समर्थ महाराज म्हणतात, जामगावचे समर्थ महाराज म्हणतात, सर्वांवरील अंतरात्मा, सर्वांवरील अंतरात्मा. समर्थ महाराज म्हणतात ऐका. घोटीच्या महाराजांचं नका ऐकू. तुम्ही ऐकायलाच पाहिजे. असा आग्रह मुळीच नाही आमचा. भोगा तुमच्या कर्माची फळं आमच्या काय बापाचं जात नाही. पण श्रीपाद महाराज रामदास महाराजांचा कुठेतरी तुकडा पाणी खाल्ल्यामुळं उपकाराची फेड फेडण्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन आणि रक्त ओकावं लागतं. 11 एकरचा मालक मी माझ्या गावी. तुम्ही काय लुटून देता काय मला? संत सज्जनांनी
भी करो. आई बघा ज्वारी पेरी जर उगते कोणी पण पेरू द्या. काळपट रंगाच्या माणसानं पेरली उगते, गोऱ्या रंगाच्या माणसानं पेरली उगते, शिकलेल्या माणसानं पेरली उगते, अडाणी माणसानं पेरली उगते, श्रीमंतानं पेरली तरी आणि गरिबानं पेरली तरी जन्म घेण्याला वासाने मरायच्या वेळेला ज्या दिशेला विचार जातो, ज्या दिशेला भावना जाते, त्या दिशेला आपली वासना जाते आणि तिकडं आपल्याला जन्म घ्यावा लागतो. उगते 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 हाव म्हटलं तरी उगते आणि नाही म्हटलं तरी उगते. अनुमोदन दिलं तरी उगते, नाही अनुमोदन दिलं तरी उगते. हाव म्हटलं तरी उगते, नाही म्हटलं तरी उगते. भरत राजा हरणी गर्भ केला. राजा हरणी असं जर आपणाला मनापासून वाटत असेल, आपणाला जर खरोखर वाटत असेल जन्म मरणाचा फैसला करून टाकायचा, म्हणजे अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची मी कोण. जन्म मरण या डबड्याला, अरे आपण स्वतंत्र असताना आपण बारीक झालो कसे. माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो, किलोभर. माझं कीर्तन समज नाही, आयर्या गैर्याचं काम नाही. असू दे महाराज, लाख करोड मध्ये एखाद्या माणसाला ही गोष्ट उमजते. महाराष्ट्राचं भाग्य चांगलं, संत धकल्यानंतर आपला जन्म झाला. निदान निदान ते शब्द आज तुमच्या कानावर तरी पडतात. त्या जिवारीनं उगू नये. जन्मा नाही येणे आयुष्य केले, ते पुढच्या दरवाजाने आले, आम्ही काय मागच्या दरवाजाने आलो का. श्रीपाद माऊली म्हणत असत, अनुरेणुनी डोगळा तुका आकाश एवढा. आम्ही काय पोटा खालून आलो का, आमच्या नागपुड्यांमधला देखील तेवढाच आहे. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. उगूच नाही असं किती लोकांना वाटतंय बरं, किती लोकांची भावना आहे. मला सांगा बरं, कीर्तन सुटल्यावर मी पायाला हात लावतो. उगूच नाही, बिमोडच करून टाकायचा. जन्म नाही येणे आयुष्य केले. किती लोकांना वाटतं, अरे कोड मिटावं म्हणून परमार्थ करताय, बोरवेलला पाणी लागावं म्हणून परमार्थ करताय, लेकराचं लग्न व्हावं म्हणून परमार्थ करताय, लेकीचा पाळणा हलावा म्हणून परमार्थ करताय, एकर 2 एकर मिळावं म्हणून परमार्थ करतात. लोकांना मला महाराज म्हणावं म्हणून परमार्थ करतात. मी तुमचा गुरु पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. परमार्थ का करावा, परमार्थ टेंबा मिरवण्यासाठी परमार्थ करावा, देव भेटावा म्हणून परमार्थ करावा, पुण्याचा साठोबा व्हावा म्हणून परमार्थ करावा, सत्कर्म घडावं म्हणून परमार्थ करावा, लोकांना महाराज म्हणून म्हणावं म्हणून परमार्थ करावा. तुका म्हणे नको वर पंग देवा देवा
कीर्तन ऐकताना परमार्थ का करावा? बोरवेलला पाणी लागावं म्हणून करावा, कोड मिटावं म्हणून करावा, शरीराचा रोग जावा म्हणून करावा, का फेर चुकावा म्हणून करावा? ज्वारी पेरली तर तिनं उगूच नाही असं जर वाटत असता तर उपाय काय रे बाबा? सत्यनारायण घालणे, गणगोड्या उघडणे, पटका बांधून आरडणे आणि झेंडा धरून जाणे. त्या जिवारीनं परत उगूच नाही, भावनेमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून उपाय काय? बीज भाजणी केली नाही, आवाज मरण नाही, आवाज मरण नाही, आवाज मरण नाही. बीज भाजणी केली नाही, आवाज मरण ऐका ऐका जरा इकडं बघा. अय भाऊ, अय तुझा दावणीचा बैल आहे का रे मी रे? हा, कसं पण राबून घ्यायचं. तुमचा दावणीचा बैल आहे का रे मी? माझा एक एक शब्द महत्वाचा आहे. जिवारी उगू नये असं वाटत असेल, तिच्यामध्ये बदल करावा लागेल, तिला भाजून काढावं लागेल रे. चहू अंगानं भाजून निघावं लागेल या जिवारीला. आणि भाजल्यानंतर वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीरात, नाम अग्नी लागला ब्रह्मत्वेशी. नाम किती लोकांना माहित आहे? नाम किती लोकांना माहित आहे? मी कीर्तन सुटल्यानंतर पाया पडतो, त्याचा अनुग्रह घेतो मी. नाम कशाला म्हणतात? नाम नाम बोलायचा विषय नाहीये, मूर्खपणा आहे. नाम गुरुला शरण जावं लागतं. नाम बोलायचा विषय नाही, शरण जाणं हा एकच उपाय आहे. ते अक्षर जे अव्यक्त, निर्देश देश काल रहित, ते अक्षर अव्यक्त, डोळ्यानं दिसत, बोटानं दाखवता, वैखरी तिथं चालत, त्याला एकच उपाय आहे, शरणागती. कसं बोटानं दाखवू तुला रे, कसं बोटानं दाखवू तुला. दिला, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी. मी अगोदर असं विचारतो, मेथीची भाजी कशी लागते? ध्यानात आहे ना? कशी लागते? कडवट लागते. ध्यानात न केली काय कधी? मेथीची भाजीची जी चव आहे, तो कडवटपणा कधी ध्यानात न केला का? मेथीची भाजी, 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 मेथी सर्व अंग कडवट बनवते. मेथीच्या भाजी या मंत्रामध्ये जर एवढी ताकद आहे, अनंत ब्रह्मांडापेक्षा देव मोठा आहे आणि त्या देवापेक्षा अनंत पटीनं देवाचं नाम मोठं आहे. गगनामुनी वाढ
घेतल्यानंतर सत्कर्म घडत आणि देवाचं नाम घेतल्यानंतर फेर चुकतो. सांगायला काय रोग येतो? श्री गुरुन कशी बोली घातली गुरुन हे मला हे मला हे मला कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना. काय बोललो मी मगाशी? ओढे ओढे मगाशी काय बोललो मी? या उपाधीचं घेतल्यानंतर सत्कर्म घडत आणि देवाचं नाम घेतल्यानंतर अनंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. आता कोणत्या पंक्तीला बसायचं हे तुम्ही ठरवा. नावामध्ये नामामध्ये 36 आहे मित्र. अरे जरा ऐका, नावामध्ये नामामध्ये 36 आहे. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात आणि अनादिकालापासून परंपरेनं जे चालत आलेलं आहे त्याला नाम म्हणतात. सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील अंतरात्मा. बाजार मांडला बाजार. हा? सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील अंतरात्मा. तो जेथ चेतला. तो एक चेतला. चेतला म्हणजे काय? तो जेथ चेतला म्हणजे काय? चेतला म्हणजे पेटला. हा? पेटला म्हणजे काय? पेटला म्हणजे प्रगट झाला. हा? चिंतने चित्ताला, 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 चिंतने चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मन्नीच्या सुखात. नाम घ्यावं लागल. तुम्ही म्हणत असाल कुठून आला गोटीचा बुवा, कुठून आला पुण्याचा बुवा, अंगातच आणतात. आम्ही तर आजच बघतो कुठून आलं नाम. तुम्हाला आता सांगू का रे नाव ठेवणारे हो? वशिष्ठाचा अनुग्रह झालता कौशल्येला आणि कौशल्येला देखील भाव अवस्था उफाडून येत होत्या. तुम्हाला प्रमाणाने सांगू का? नाव ठेवताना लाज वाटायला पाहिजे ना. शहाण्या माणसानं नाव ठेवायची असतात का? कौशल्या मायला नाम दिलं होतं वशिष्ठाने आणि वशिष्ठ त्या कौशल्यानं नामाचा जप केला आणि कौशल्यावर परिणाम झाला. आणि रे धनुष्य मारून रावणा, लंकाभिषेका देहानी, लंकाभिषेका देहानी. आणि रे धनुष्य, आणि रे रावणा, लंकाभिषेका देहानी.
नाम दिलं नाही. आजच बघताय तू कीर्तन सुटल्यावर इकडे तुला दाखवतो मी. नाव ठेवणाऱ्याला बोलतो मी. वशिष्ठाने कौशल्याला नाम दिलं नाही. कौशल्याला भाव अवस्था झाल्या नाही. अरे फावड्यानं पैसे ओढतात ना संत साहित्यावर. वाटावं ना एवढं तेवढं. करती बडबड होते भूता चेष्टा. करती बळबळ. तुम्ही आमची निंदा करता का धर्माची करता? दोष तुमचा नाहीये, दोष आहे सांगणाऱ्यांचा. सांगणारी एक नंबरचे लपाड. अर्थ लोपले पुराणे. अर्थ लोपले पुराणे. नाश केला शब्द ज्ञानी. ज्वारीचा आत जातो आणि आतला पांढरा भाग बाहेर येतो. करती बळबळ होती भूत चेष्टा. पाचा रात्या वशिष्ठा लव करी. येऊन या वशिष्ठ पाहे कौशल्यशी. न आवरतीत यसी अष्टभाव. राजा म्हणे कैसे कैसे कैसे. राजा म्हणे कैसे. राजा म्हणे कैसे. विपरीत झाले. वशिष्ठ झडपिले महाभूते. श्रीपाद महाराज की जय. महाराज की जय. वचकर काका महाराज की जय. तुम्ही संत माय बाप कृपा जसं आहे तसं अगदी जागेवर येऊन सोडलं संतांनी. आजच्या अभंगाच्या पहिल्या ओळीवर